हे बघा, रात्रीचे वाजले आहे 11 आणि आमचा ऋग्वेद बघा आता कसा त्रास देतो. ऋग्वेद, क्या कर रहे हो ऋग्वेद? ऋग्वेद कोच ऋग्वेदला कॉक्रोच दिसला. कॉक्रोच झुरळ. कुठे कुठे कुठे? किला किला. झोपायचं नाही का? आता तू माझी पप्पा घे पापा. कॉकरोच या कॉकरोच आहे. कॉकरोच मारो मारो चलो मारो. आदल्या दिवशी खूप वेळ जागरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती. सकाळी लवकर उठलो आणि कसाबसा तरी आलूचा डब्बा बनवायला घेतला. पोळी बनवायची नव्हती म्हणून तिला लाल तिखट टाकून उपमा करून दिला आणि कढईमध्येच डोसा बनवला. तो डोसा काही जमला नाही. मग परत ट्राय केलं आणि तिचा परत एक डोसा बनवून टिफिन तयार करून दिला आणि नंतर मी गरम पाणी मध पिला. ती तयार होऊन शाळेत जायसाठी निघालीच आणि मग यांच्या जेवणाची तयारी केली. यांना ऑफिसला जावं लागतं म्हणून पोळी भाजीच लागते. त्यांनासुद्धा कढईमध्ये पोळ्या टाकल्या. ट्राय केलं, जमलं. आमच्याकडे नागपंचमीला पोळी बनवत नाही, म्हणजे तावा वगैरे ठेवत नाही, कारण की तावा म्हणजे नागाचा फणा मानतात, त्याच्यामुळे तावा ठेवत नाही. आणि हे बघा, आमच्याकडे भिंतीला हे बनवतात, पण मी मात्र हे नागोबा कागदावरच काढले होते, कारण रेंटच्या घरामध्ये भिंतीवर असं काढता येत नाही. त्यानंतर ऋग्वेदला थोडंसं बाहेर खेळवलं. परत 3-4 वाजता परत संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयार झालो. तर आज तावा टाकत नाही म्हणून आम्ही हे असे मांडे विकत आणले होते. वेळेवर घ्यायला गेलो त्यामुळे 2च मांडे मिळाले. आता बाकी थोडंसं कणिक मळून ठेवलं आहे. आमच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने देवाला नैवेद्य केला जातो, तो मी तुम्हाला समोर दाखवेलच. त्याला आमच्याकडे सार म्हणतात. सार, एस्वार किंवा मसाला, विदर्भ स्पेशल. मांड्यांसोबत तुपाशिवाय चव नाही म्हणून छान असं लोणी बनवून आम्ही मस्त तूप बनवणार मांड्याबरोबर खायला. ठिकाणी बघा, देवाचा नैवेद्य मी उकडून घेत आहे. अशा प्रकारे आमच्याकडे आजच्या पूजेला नैवेद्य दाखवलं जातो. याला कान्होटे असं काहीतरी म्हणतात, मला नेमकं नाव माहिती नाही. हे असे 5 प्रकार, 5 आणि परत मी 4-5 पोळ्यासुद्धा बनवून ठेवल्या आहे, जेणेकरून ज्यांना मांडे कोणाला खायचे नसतील ती पोळी खायतील. आमच्या घरात तर तसे मांडे सर्वांनाच आवडतात, पण एखाद्या वेळेस मुलांचा मूड नसतो खायचा, मग बनवून ठेवले. तो बनवायला ठेवलं आहे. काय ना, मांडे नावाचा प्रकार हा मी आमच्या गावाकडे ऐकलाच नव्हता, पण नाशिक भागामध्ये आल्यापासून पुरणाची मांडे खायला मिळतात. देवपूजा केली आणि परत देवांना फुटाण्याचा आणि त्या कान्होट्याचा नैवेद्य वगैरे दाखवला. हळदी कुंकू वाहिलं आणि ते कापसाची एक माळ तयार करून घातली आणि अशा प्रकारे मी पूर्ण पूजा केली. आमच्याकडे ही पूजा अजून एक त्याला कागदाचं स्टिकरसुद्धा मिळतं, पण इकडे काही मला ते मिळालं नाही म्हणून मी अशा प्रकारेच पूजा केली. सर्व पूजा झाल्यानंतर संध्याकाळचं जेवण तयार झालं होतं, उपवास होता म्हणून लगेच जेवायला बसलो. अशा प्रकारे आमचा हा सण साजरा झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.